मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा दिलेले तसेच मागील अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीकडून मला द्या अशी मागणी करणारे विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। त्यांनी काल कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली असून लोकसभा निवडणूक न लढवता तटस्थ राहण्याची भूमिका विनोद पाटील यांनी जाहीर केली आहे। कुणाला पाठिंबा न देता, कोणत्या पक्षासोबत न जाता आणि अपक्ष निवडणूक न लढवता तटस्थ राहिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी माध्यमांसमोर मांडली आहे। परंतु या मागच्या 2-3 दिवसामध्ये मी जी काही चर्चा सगळ्यांशी केली, सगळ्यांचं मत समजून घेतलं। सगळ्यांचं म्हणणं आहे, तुला आमचे प्रश्न कळलेले आहेत, तू आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे। परंतु जर मी अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणात राहिलो, मला विश्वास आहे मी निवडून येईन। जर यदा कदाचित माझी ताकद अपक्ष उमेदवार म्हणून पोहोचू शकली नाही, लोकांनी आशीर्वाद देण्याचं जरी ठरवलं परंतु मी निवडून येऊ शकलो नाही, तर मला येणाऱ्या 5 वर्ष माझ्यावर डाग लावून घ्यायचा नाही की तू यांना आणण्यासाठी उभा होता का, तू यांना पाडण्यासाठी उभा होता का। मला माझे जिल्ह्याचे प्रश्न कळलेले आहे। मी या उमेदवारीतनं, या रिंगणातनं माघार एकाच विषयावर घेतोय, मी कोणालाही समर्थन देत नाही। मी याचा अर्थ माझ्यासोबत जे प्रयत्न करत होते याचा नाव मी ठेवतोय। आम्ही कोणालाही समर्थन देत नाही, कोणासाठी निवडणुकीमध्ये थांबत नाही, कोणाचा प्रचार करण्यासाठी, कोणाला आणण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत नाही। मला प्रश्न कळलेले आहे आणि उद्या सकाळपासून मी जिल्ह्यामध्ये प्रश्नांसाठी परत सगळ्यांशी संवाद साधणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्याची लढाई लढवायला लागले, न्यायालयीन लढाई लढवायला लागली, सरकारसमोर निवेदनं द्यावं लागले, ज्या प्रकारचे आंदोलन करावं लागले, न्यायालयात जावं लागलं, तर मी माझ्या जनतेसाठी, जिल्ह्याच्या छोट्या आणि मोठ्या समस्यांसाठी मी प्रयत्नशील राहील।